नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। रायगाव शुगर सहयोग ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेड जिल्ह्यात अग्रेसर ऊर्जा देऊन शेतकऱ्यांचं हित जपलं जाईल। कामगारांचा पगार, शेतकऱ्यांचा ऊसाचा दर, कारखाना व्यवस्थापन असं योग्य नियोजन करून जिल्ह्यात हा कारखाना उच्चांकित दर देऊन सहकार्य करेल आणि इथून पुढे जिल्ह्यात उच्चांकी ऊस दर देण्याचं कार्य आमचं 16वे युनिट करेल, असं वक्तव्य रायगाव शुगर सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा बाबूराव बोत्रे पाटील यांनी केले। बोत्रे पाटील हे रायगाव तालुका कडेगाव येथील रायगाव शुगर अँड पॉवर लिमिटेड सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड युनिट 16 रायगाव येथे सीझन 2025-26च्या गळीत हंगामातील भव्य 26वा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन सोहळा प्रसंगी बोलत होते। जनरल मॅनेजर जितेंद्र माने देशमुख यांनी प्रास्ताविकातून हंगामाची माहिती देत उपस्थितांचं स्वागत केले। परंपरा, शुचिरभूत पूजा, मान्यवरांची उपस्थिती आणि शेतकरी बांधवांचा सहभाग यामुळे संपूर्ण परिसर उत्सवी झालाय। सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण पूजा, होम हवन, आरती, यानंतर बॉयलर अग्निप्रदीपन, गव्हाण पूजन, काटा पूजन व मोळी पूजन हा धार्मिक विधीपूर्वक पार पडलाय। हा शुभ सोहळा संचालक लक्ष्मण कंसे व सौ रुक्मिणी कंसे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय। यावेळी आयोजित सत्कार समारंभात विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय। सत्काराचे सन्मानकर्ते म्हणून पृथ्वीराज देशमुख, वृषालीताई देशमुख, बाबूराव बोत्रे पाटील, रेखाताई बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे पाटील, रविराज देशमुख यांची उपस्थिती लक्षणीय ठरले। या कार्यक्रमात पृथ्वीराज देशमुख साहेब यांनी मार्गदर्शन करताना हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक दिशा दिली। तसेच दत्तात्रय सूर्यवंशी यांनीही मनोगतातून शेतकरी हिताचे मुद्दे मांडलेत। या सोहळ्यास रितेश महाजन, संग्रामसिंह राजे भोसले, सतीश देशमुख, जयकर पाटील, मठाधिपती विठ्ठल महाराज, माजी सभापती मंदाताई करांडे, भगतसिंग मोहिते, धनाजी यादव, विजय देशमुख, विनोद सूर्यवंशी, प्रकाश गढळे, अभयकुमार मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभले। धार्मिक पूजा, व्यवस्थापनाचा उत्साह, शेतकरी बांधवांचा सहभाग आणि मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला हा सोहळा रायगाव शुगरमध्ये गळीत हंगामाची शुभ आणि मंगल सुरुवात ठरेल। कर्जदारांचे पैसे देणे, ज्या बँकेने आम्हाला कर्ज दिले त्याचा व्याजाचा हप्ता 5 तारखेला पूर्ण करणे आणि 10 तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार देणे, हे आम्ही 4 सूत्र 100% पाळले। हा ग्रुप सक्सेस होत असताना आज राज्यामध्ये 15 साखर कारखाने, कर्नाटकमध्ये 2 आणि यूपीमध्ये 4 असं 21 साखर कारखाने हा ग्रुप चालवत असून हा देशातील सगळ्यात मोठा शुगर क्रशिंग करणारा ग्रुप आहे। इथेनॉल पण सगळ्यात मोठा आहे आणि कोजन पण सर्वात मोठं आहे। बाबांनी सांगितलं, बाबांचं आणि मी त्यांच्या मुलाविषयी थोडंसं तुम्हाला माहिती आहे का? 100% माहिती आहे, तुमच्या भागात आहे। पण कारखाना चालवत असताना त्यांचे जे कष्ट आहे, पैसे आणताना जे हाल होतात कारखानदाराचे, त्यांची काही बँका काय करतात की 200 कोटी। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।